हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि हे आहे आपली स्पेशल क्लास. कारण आम्ही ह्या क्लासमध्ये महापारेषणबद्दल टॉप 20 क्वेश्चन बघणार आहोत, जो की खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि ही क्लास महावितरणसाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला मित्रांनो, आता आपण सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, विजेचा शोध कोणत्या वर्षापूर्वी लागला? तर याचा आन्सर आहे मित्रांनो बी, विजेचा शोध 2500 वर्षापूर्वी लागला. त्यानंतर आहे मित्रांनो दुसरा क्वेश्चन, विजेचा शोध कोणत्या नावाच्या शास्त्राने लावला? तर मित्रांनो याचा आन्सर आहे सी, थेल्स. विजेचा शोध थेल्स नावाच्या शास्त्राने लावला. त्यानंतर आहे मित्रांनो तिसरा क्वेश्चन, वीज म्हणजे काय? तर मित्रांनो याचा आन्सर आहे बी, अदृश्य शक्ती. त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, ज्या कणातील ॲटम सारखे असतात अशा पदार्थांना काय म्हणतात? तर याचे आन्सर आहे बी, एलिमेंट असे म्हणतात आणि याची संख्या आहे 113. त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, ॲटमच्या केंद्रभागास न्यूक्लियस म्हणतात आणि ह्या भागामध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. याचे आन्सर आहे मित्रांनो बी, प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि न्यूट्रॉन इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजे इलेक्ट्रिकल काय होय? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, इलेक्ट्रॉनचा वहन म्हणजे इलेक्ट्रिकल करंट होय. त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, इलेक्ट्रॉन्स कोणता चार्ज धारण करतो? याचे आन्सर आहे सी, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज धारण करतात. त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, न्यूट्रॉन कोणता इलेक्ट्रिक चार्ज धारण करतात? याचे आन्सर आहे ए, भरविरहित. त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, प्रोटॉन्स हे कोणता इलेक्ट्रिक चार्ज धारण करतात? याचे आन्सर आहे बी, प्रोटॉन्स हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज धारण करतात. त्यानंतर आहे दहावा क्वेश्चन, ज्या पदार्थातील इलेक्ट्रॉन्स आपल्या कक्षेतून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही त्यांना काय म्हणतात? याचे आन्सर आहे सी, इन्सुलेटर्स म्हणतात. त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, काचेची कांडी रेशमावर घासली असतात तिच्यात जी वीज निर्माण होते तिला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, पॉझिटिव्ह चार्ज असे म्हणतात. त्यानंतर आहे 12वा क्वेश्चन, एबोनाईटची कांडी लोकरीच्या कापडावर घासली असतात तिच्यात जी वीज निर्माण होते तिला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, निगेटिव्ह चार्ज असे म्हणतात. त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, कोणताही पदार्थ मूलभूत इलेक्ट्रॉन्समधील बदल संख्येत कमी अथवा जास्त म्हणजेच काय होते? याचे आन्सर आहे बी, चार्ज होय. त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, ॲटममधील प्रोटॉनच्या संख्येस काय म्हणतात? याचे आन्सर आहे बी, ॲटॉमिक नंबर. त्यानंतर आहे 15वा क्वेश्चन, इलेक्ट्रॉनच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात? याचे आन्सर आहे मित्रांनो सी, 18. त्यानंतर आहे 16वा क्वेश्चन, इलेक्ट्रिकल चार्ज किती प्रकारचे असतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, 2. इलेक्ट्रिकल चार्ज हे 2 प्रकारचे असतात. त्यानंतर आहे 17वा क्वेश्चन, चार्ज मोजण्याच्या परिणामास असे काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो डी, इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट. चार्ज मोजण्याच्या परिणामास इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट असे म्हणतात. त्यानंतर आहे मित्रांनो 18वा क्वेश्चन, समान चार्जेस एकमेकांना काय करतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए, समान चार्जेस एकमेकांना ढकलतात. त्यानंतर आहे 19वा क्वेश्चन, असमान चार्जेस एकमेकांना काय करतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी, आकर्षितात. असमान चार्जेस एकमेकांना आकर्षितात. त्यानंतर आहे मित्रांनो 20वा क्वेश्चन आणि ह्या क्लासचा लास्ट क्वेश्चन आहे, व्हॅक्यूम रिजनमध्ये 2 सारख्या जातीचे चार्जेस एकमेकांपासून 1 सेमी अंतरावर ठेवले असतात. जर यात एक डाईन प्रेरणा निर्माण झाली तर त्या चार्जेची किंमत किती होईल? तर मित्रांनो याचा आन्सर आहे ए, एक ASU म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट होईल. तर मित्रांनो हे 20 क्वेश्चन तुमच्या खूप कामी येणार आहेत महापारेषण आणि महावितरण करिता. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.